आत्मवंदन, आशाताई, वंदनाताई व आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहात आशाताई, वंदनाताई यांचे मनापासून स्वागत. काल माधुरीताईंनी आशाताईंच्या कार्याची माहिती करून दिली होती. आज वंदनाताई देशपांडे आपल्याला त्यांच्या साहित्याबद्दल सांगणार आहेत. वंदनाताई देशपांडे यांनी MA इंग्रजी व संस्कृत साहित्यात करून B.Ed ही पदवी प्राप्त केली आहे. ताई CP अँड बराड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत. ताईंनी साहित्य सृजन या त्रैमासिकात कविता लेखन केले असून आभाळाखालची शाळा या आंतरराष्ट्रीय पुस्तकात त्यांच्या काही कवितांची निवड झाली आहे. संस्कृत व इंग्रजी भाषा तज्ज्ञ म्हणून विविध समितींवर ताईंनी काम केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व शिक्षण विकास मंच नागपूर येथे सध्या जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. साहित्य विहार संस्था, संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, संस्कृत भारती, विश्व मराठी परिषद, विदर्भ साहित्य संघ, आभाळाखालची शाळा फाउंडेशन या संस्थांच्या ताई आजीवन सदस्य आहेत. साहित्य विहार संस्थेच्या वतीने आयोजित पहिल्या बालकुमार संवाद साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन मुख्य आयोजक म्हणून ताईंनी काम केले आहे. ताईंना वाचनाची आवड असून त्या सूत्रसंचालक व निवेदक म्हणून काम करतात. आज वंदनाताई साहित्य दीपिका या सदरात डॉक्टर आशाताई पांडे यांच्या साहित्यावर संवाद साधणार आहेत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. आशाताई पण आज या कार्यक्रमात सहभागी आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी वंदना देशपांडे. आराधना ध्यान समूहातर्फे आयोजित साहित्य दीपिका या सदरात पहिल्या महिला गझलकार पंचभाषिक कवयित्री डॉक्टर आशाताई पांडे यांच्या साहित्यिक कार्यावर आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. काल त्यांचे शैक्षणिक कार्य व साहित्य विहार संस्था या संबंधीचा भाग 1 आपण ऐकला डॉक्टर माधुरीताई वाघ यांच्याकडून. तर मग आज आपण त्यांच्या साहित्याचा अभ्यास जो आहे त्याच्यावरती थोडक्यामध्ये मी विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर आशाताई पांडे यांच्या साहित्याचा अभ्यास करताना असे जाणवले की त्यांनी केवळ गझल नव्हे तर भक्तिसंग्रह, अनुवाद, मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत इत्यादी 5 भाषांमधून लिखाण केलेले आहे. आशाताई मुळात शिक्षिका. 40 वर्ष त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना कसे हाताळायचे व त्यांना नक्की काय हवे याची चांगली जाण त्यांना आहे. कारण शालेय संस्कृती एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे विद्यार्थी. हा घटक मोठा होऊन राष्ट्राचा नागरिक होणार, त्यात संस्कारांची बीजे पेरली तर सुसंस्कृत एक पिढी राष्ट्र निर्माण करण्यास पुढे सरसावेल असा त्यांचा मानस आहे. आणि आज भारताला खरोखरच अशा भारत भाग्य विधात्यांची गरज आहे. हे निर्माण कार्य शिक्षकच चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यासाठी त्यांनी भारत भाग्य विधाता हा शालेय संस्कृती गीत संग्रह लिहिलेला आहे. हे ते पुस्तक आहे, भारत भाग्य विधाता. त्यांचा सोन फुलांचा गाव हा काव्य संग्रह. फुले झाडावरच फुलतात असे नाही, तर ती माणसांच्या अंतर्मनातही फुलतात. शब्दांची फुले, भावनांची फुले, अश्रूंचीही फुले होतात. प्रत्येक मनाचं असं फुल झालं की सोनफुलांचं गाव वसतं. नुसत्या मोहक रंगांनी कोणतेच फुल चित्त वेधून घेत नाही. कुसुमम वर्ण संपन्नम गंधहीनम न शोभते. कारण मृदुगंधाने भारलेले मन सदोतीत गात असते. चैतन्याचे दान देणारे असे चिन्मय गाभारे निर्माण करणे हेच या सोन फुलांचे जीवित कार्य. त्यासाठीच हा काव्य संग्रह आहे. हा तो काव्य संग्रह. खूप छान उदाहरण याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी की बोट बोट टेकीत जाते चंद्र चांदण्यांच्या भाळी, सांडले कण लेवुनी फुलते पानोपानी कळी. किंवा टपटप पानांमधुनी गळती दवारलेली सुगंध सुमने, हार गुंफिते कुणी राधिका गाते यमुना तीर दिवाणे. किती छान कल्पना त्यांनी केलेली.
आत्म्याच्या आत्म्याचा गाभारा नांदो, प्राणांची फुलवात जळू दे, अभंग धरी तुझे माधवा, नयना मधुनी प्रेम गळू दे. कृष्ण उन्हाच्या त्या तेजाने देहाचे मंदिर फुलू दे. सुंदर मुखपृष्ठाचे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते आणि त्या सोनफुलांच्या गावातच राहावेसे वाटते. चांदण वेळ हा एक संग्रह त्यांचा आहे. चांदण वेळ हा कवितांचा संग्रह. याच्यामध्ये एकूण 45 कविता आहेत. या पुस्तकाबाबत त्या स्वतःच म्हणतात की मनाच्या कणाकणातून नक्षत्रांचे दिवे लागलागत प्रकाश पसरतोय, भावनांचा चंद्र पौर्णिमेचं दान देतोय, देहाचा प्रकाशस्तंभ झालेला आहे. लव्ह इज डिव्हाइन ही जाणीव करून देणाऱ्या या कविता आहेत. प्रेम असे रे असेच सुंदर, शुभम करोती म्हणते अंतर, हा या कवितांचा सूर आहे. या काव्य संग्रहातील कवितांचा आस्वाद घ्यायला मन तरल हळूवार असायला हवं. प्रीती, भक्ती, नीती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे या सोनफुलांच्या चांदण वेळ यातल्या कविता आहेत. प्रेमाची रीत अनेकांना माहीत असते, पण त्या प्रेमाची नीती सांगताना त्या म्हणतात, प्रेम असे रे दिव्यासारखे, इतरांसाठी जळत राहणे, प्रेम असे रे एक साधना, अंधाराला उजळीत जाणे. आणखी एका ठिकाणी त्या म्हणतात, देहभाव बघ सारे नुरले, दीप अंतरी सतेज झाले, आलोकाची माझी भाषा, प्राशुन घेई श्यामलता. कवयित्रीने 25 कविता संग्रह प्रकाशित करण्याचा संकल्प केला. त्यातीलच हे उगवतीची आस हा काव्य संग्रह आहे. उगवतीची आस. ज्याला जसे जाणवेल तसे हे काव्य आहे असे ते स्वतःच म्हणतात. एके ठिकाणी त्यांनी किती छान वास्तव मांडलेत पहा. 2016 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्यातली ही एक कविता आहे जी आजच्या परिस्थितीला पण खूप चपखल लागू पडते आहे. माणसाला माणसाशी लढवून गेले वर्ष, देशाचा विकृत चेहरा घडवून गेले वर्ष, बलात्काऱ्यांना पाठीशी घालून गेले वर्ष, कन्या भ्रूण हत्येचे पाप पचवून गेले वर्ष. दुसरी एक कविता त्यांची याच कविता संग्रहातली आहे, मी उन्हात राहिले. या कवितेत सांगतात, जीवना तुझेच मी गीत गात राहिले, सावली दिली मी तुला मी उन्हात राहिले. त्यांच्या पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सगळ्या काव्य संग्रहांच्या प्रथमावृत्ती संपलेल्या आहेत, संपून गेल्या आहेत. त्यांचे भक्तिगीत संग्रह म्हणजे अर्चना, निर्विवाद, इंद्रायणी, गीत नरहरी प्रसिद्ध आहे. त्यांचा अर्चना ह्या भक्तिगीत संग्रहाच्या 3 आवृत्त्या संपल्यात. या काव्य संग्रहाला गोनी दांडेकरांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि यातील गीतांची अनुराधा मराठे आणि शौनक अभिषेकी यांच्या स्वरामध्ये स्वरबद्ध केलेली एक सीडी दिल्लीच्या टी सिरीज कंपनीने काढली आहे आणि ती विक्रीला पण आणलेली आहे. हे ते पुस्तक आहे त्यामध्ये की याच्यामध्ये गोनी दांडेकरांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती मी थोडक्यात वाचून दाखवतो. प्रस्तावना असं नाव न देता त्याच्यामध्ये त्यांनी कामना करतो की असं शीर्षक त्याला दिलं. जनरली आपण पाहतो की प्रस्तावना किंवा मनोगत असं शीर्षक देऊन आपण खाली वाक्य लिहिलेले असतात, पण त्यांनी सुंदर असं शीर्षक दिलंय त्याला की कामना करतो की. हृदयात नकळत आंदोलणारा, अंतःकरण ढवळून टाकणारा भावनांचा ओघ देखणे शब्दरूप घेऊन प्रगट होतो, कागदावर उतरतो, तेव्हा काव्य आकारास येते. त्या शब्दांच्या रचनेची सुलभता हे देवाघरचे देण. क्वचित कुणाला ते लाभते. भक्तिसूत्रात नारद म्हणतात, मुख्यतः तू भगवत कृपया एव. श्री हरीच्या सुखाचा हा स्पर्श ज्याच्या मस्तकाला झाला त्याचे जीवन धन्य झाले. त्याहीवरही हे देवदत्त वरदान लाभल्याची जाणीव जागे होणे ही अहोभाग्य. आशाताई पांडे या अशा एक भाग्यवती आहे. त्यांच्या आराध्य देवाने त्यांना अनंत हस्तांनी दिले, ते त्यांनी झेलले आणि पुन्हा त्याच्याच पूजेसाठी ते समर्पित केले. त्वदीयं वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. मनी उन्मळणारा हा भाव शब्दबद्ध करीत असता क्वचित
कधी शब्दरचना सैल होते, पण आतून बाहेर झेपावणारा शब्दांचा झरा सतत वाहतो. श्रीहरीची उपासना हे त्यांचे बलस्थान, अधिष्ठान. कधी त्यांना या जगत आकारातले अद्वैत जाणवते, कधी अनाहत नाद ऐकू येतो, कधी त्याची सावळी मूर्ती दिसते, कधी त्याच्याशी भावमिलन झाल्याचा साक्षात्कार होतो, कधी त्या श्रीहरी दर्शनाचे स्वप्न पाहतात, तर कधी त्याची पूजा करायला सन्मुख होतात. नाना रीतींनी नानाविध मार्गांनी शब्दमयी अर्चना वाहून त्यांनी त्यांची उपासना केलेली आहे. असंख्य प्रतिमा आणि प्रतीके त्यांनी हाताळली आहे. प्रभूचे दिव्य चरण, ऋचा, निश्वास, बासरी, चिरदुःख, गंधपुष्पे, सूर्यमार्ग, कुमुदिनी अशी कित्येक शब्दरूपे त्यांच्या साह्यास धावली आहेत. अवतरणे तरी किती द्यावीत? वेध लावणाऱ्या शब्दरचनांचे वानवे तरी किती? मेघमाळा हे त्यांचे आवडते प्रतीक आहे. वेगवेगळ्या प्रकारे ते त्यांच्या मुगी उभे राहते. पाहते मी नित्य तुला मेघमाळा घातले. कधी त्या त्याला विनवतात, मेघमाळा घाल कंठी श्रावणाचे गीत गा. तर कोणे एक एक क्षणी होणारा श्रीहरीचा विरह आणि त्यामुळे डोळ्यांवाटे सांडणारी आसवे ह्या व्यक्त करताना त्या म्हणतात, तू दिलेल्या आसवांनी वेद नाही साहिल्या, ओंजळी भरलात माझ्या रिक्त नाही राहिल्या. कधी दारी ऊन पाऊस झेललेले प्रवासी थांबेल असा साक्षात्कार. थांबेले दारी प्रवासी ऊन पाऊस झेलुनी, अर्थ तो कळलाच नाही, शब्द होते चंदनी. किती छान लिहिलेलं आहे त्यांनी. बासरी या प्रतीकावरही त्यांचे प्रेम आहे. त्या वापरीत त्या म्हणतात, तू कुणाचे गीत गा पण बासरी माझीच हो. तू कुणाचे स्वप्न हो पण लोचनी माझ्याच ये. तू कुणाचे गीत गा पण बासरी माझीच गे. कधी जणू रात्रच बासरी झाली आहे अशी जाणीव त्यांना होते. स्वप्न झाले कृष्ण सुंदर, रात्र झाली बासरी. त्यांचा आषाढ श्रावण असे सगळे श्रीहरीच आहेत असं त्यांचा लिहिलेला आहे त्यांनी. अंतरी आषाढ माझ्या तूच श्रावण मेघधारा, दीप विझता मार्गीचा तू उगवणारा शुक्रतारा. कधी कधी ही सेवा निशब्द कृतीशून्य असते. ज्ञानोबांनी म्हटले आहे, काही नव्हेसी ते तू गा देवा, काही न करणे ते तुझी सेवा. असेच काहीसे त्यांचे होऊन जाते. देऊळी मी जात नाही, दीप नाही वात नाही, नाही कीर्तन टाळ नाही, जोडिले मी हात नाही. फूल नाही पान नाही, गुंफिले मी हार नाही, मूर्ती नाही नाही पूजा आरतीचे सूर नाही. असे सगळे त्या जगावेगळ्या रसात चिंब भिजलेले आहेत. ही मधुरा भक्ती त्यांच्यापर्यंत पोचली कशी? तर एक धागा असा सापडतो की त्यांचे शिक्षण हिंदीतून झाले आणि गोनी दांडेकर लिहितात की मला वाटतं की आर्तविराणी मीरेच्या राजप्रासादातून बाहेर पडली आणि ती कवयित्रीच्या ओसरीत येऊन वसावली. या मार्गी हाती भिक्षा पात्र घेऊन मी कधी काळीचा उभा आहे, आशीर्वाद देत नाही, कामना करतो की कोणे एक एक क्षणी हे शब्द केवळ शब्द न राहता स्फटिक गृही डोलणारे दीप व्हावेत आणि त्यांनी त्यांचे अंतर उजळवून टाकावे. अशी सुंदर अशी प्रस्तावना गोनी दांडेकरांची या पुस्तकाला लाभलेली आहे. निर्विवाद हा त्यांचा चारोळी संग्रह. कार्य, कारण आणि परिणाम या तिन्हीची सांगड विधान किंवा प्रसंग आणि निष्कर्ष अशा आकृतीबंधातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे सारे निष्कर्ष संपूर्ण सत्य असल्याने निर्विवाद आहेत, म्हणून या संग्रहाचे नाव निर्विवाद. हा तो संग्रह निर्विवाद. याच्यातलं एक दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला सांगते चारोळीचे. माणूस कळला तरी मन कधी कळत नाही, समुद्र पोहून झाला तरी तळ मिळत नाही. दुसरी एक चारोळी आहे, तू मीचे स्थायी नाते नेहमी जपावेच लागते, सतत वाहणाऱ्या नदीला काठामध्ये राहावेच लागते. आणखी एक आहे, तेल सरते वात सरते अख्खा दिवा जळून जातो, उत्सव प्रिय माणूस ह्यालाच दिवाळी म्हणतो. किती छान कल्पना केलेली आहे. इंद्रायणी हा भक्ती संग्रह
हा एक भक्ती संग्रह आहे. याच्यामध्ये एकूण 40 रचना केलेल्या आहेत त्यांनी. पांडुरंग, श्रीकृष्ण, ब्रह्मा, विष्णू, महेश, श्री गणेश, श्री गायत्रीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. ही सगळी नावे वेगवेगळी असली तरी ईश तत्व एकच आहे. तेच कवयित्रीचे साध्य पण आहे. हे देवत्व माणसात विकसित व्हावे ही त्यांची मनोकामना आहे. तर तुम्हीच ईश्वर, तुम्ही देवता, तुम्हास तुमची ललकारी, कशास संभ्रम मनी ठेवता, नरनारायण रूप धरी. असं सुंदर असं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यात. ते देवरूप दिसता भक्तीत मी बुडाले, झाले अभंग भाव इंद्रायणीत नाव. गीत नरहरी हे आहे. गीत नरहरी हे आख्यान काव्य त्यांनी लिहिले. हे कसं स्फुरलं त्यांना, तर डॉक्टर विनायक दुर्गे यांच्या नृसिंह विजय या पारायण ग्रंथाची आस्वादक समीक्षा लिहिताना गीत नरहरी हे भक्ती काव्य लिहिण्याची प्रेरणा झाली आणि त्यांच्या हातून या आख्यान काव्याची निर्मिती झाली. भक्त प्रल्हादाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. याची सुरुवात स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. या धर्तीवरती त्यांनी स्वये श्री व्यास मुनी गाती, श्रोते भक्तिमय होती अशी केलेली दिसते. नरहरीच्या आरतीने या आख्यानाचा शेवट केलेला आहे. आरतीतून आशाताई मागणे मागतात की भक्ती मला दे प्रल्हादाची, शक्ती दे त्याची, निर्धाराने परास्त करू दे साऱ्या दुष्टांसी. तीच सोकोमल वाणी मज दे करण्या कल्याणा, जय देव जय प्रल्हाद नाथा, अनन्य भावे देवापदी ठेवितो माथा. डॉक्टर आशाताई पांडे हे एक बहुआयामी व्यक्तित्व आहे. सर्वांना हवं हवंसं वाटणार. संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी ह्या 5 भाषांवरील प्रभुत्वामुळे भाषाविद त्यांच्याकडे आदरानं पाहतात. मराठी साहित्य क्षेत्र त्यांना मराठीतील पहिली महिला शायरा गझलकर्ती म्हणून ओळखतात. त्यांच्यातील नेतृत्व आणि संघटन कौशल्य सर्वांनाच अचंबित करतं. श्री गणेश अथर्व शीर्षम, श्री रामरक्षा स्तोत्रम, श्री सुक्तम, श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्रम, श्री सरस्वती कवचम म्हणजे वाणी स्तोत्रम या स्तोत्रांचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र वगळल्यास अन्य 4ही रचना अपौरुषेय आहेत. द्रष्ट्या ऋषींना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये जाणवलेल्या या समाधी भाषेतील तरल अनुभूती मुळात समजणं गवसणं अत्यंत कठीण आणि त्यातून तिला दुसऱ्या लौकिक भाषेमध्ये साज चढवायचा आणि तोही पद्यामध्ये, ते तर उत्तरोत्तर कठीण जाणारं कार्य आहे. पण अशा त्यांनी हे लीलया पेलले आहे. नेमकी अचूक आणि अक्लिष्ट शब्द योजना हे अशा त्यांचं वैशिष्ट्य आहे. या भाषांतरातही ते वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं. संस्कृत ही अर्थगौरवयुक्त भाषा असल्यामुळे संस्कृतातील एका ओळीचा अनुवाद बहुधा 1.5-2 ओळीमध्ये होतो. परंतु या पुस्तकांचं वैशिष्ट्य हे की मराठी श्लोकांची संख्या मूळ संस्कृत मंत्र संख्येवर हुकूम आहे, तरीही अर्थवेत्ततेमध्ये मात्र किंचित सुद्धा उणेपणा जाणवत नाही. वामन पंडितांच्या समश्लोकीची आपल्याला इथे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि या पुस्तकांना संस्कृत विदुषी डॉक्टर लीनाताई रस्तोगी यांची प्रस्तावना खूप छान लाभलेली आहे. आता याच्यामध्ये हे स्तोत्र पंचकम हे पुस्तक माहिती असतील तुम्हाला. हे स्तोत्र पंचकम आहे, हे आहे गणेश अथर्व शीर्ष, यांचं सगळं त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. तर त्याच्यामधलं एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवते. महिषासुरमर्दिनी स्तोत्र सगळ्यांना माहिती आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिवर शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. याचा मराठी अनुवाद बघा कसा केलाय त्यांनी. नंदी गातो हे गिरिजे,
तू भूविश्वाला हर्षविते, विंध्याचल शिखरी तू वससी, विष्णुकामिनी विष्णुप्रिये, पत्नी शिवाची अवघ्या विश्व अपार वैभव तू देते. जय जय हे महिषासुरमर्दिनी, रम्यकेशिनी शैलसुते. रम्य कपर्दिनी यासाठी त्यांनी रम्यकेशिनी हा शब्द प्रयोग केलेला आहे. श्री सूक्त हे सगळ्यांना माहिती आहे, त्याचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. जे मूळ श्लोक असा आहे त्यातला, हरिही ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजस्त्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो म आवह, ओम तां म आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं, यस्यां हिरण्यं विंदेयं गामश्वं पुरुषानः. याचा मराठी अनुवाद कसा केलाय पहा. स्वर्णवर्णा मृगवृत्ती अग्ने बोलवीती लक्ष्मी, स्वर्णवर्णा मृगवृत्ती स्वर्ण रजतमालिनी, चंद्रकांती स्वर्णयुक्ता अग्ने बोलवीती लक्ष्मी, गृही नित्य निवासिनी, सुवर्ण सुस्थिती लाभो अश्वगोधन दासही. असा सुंदर अनुवाद केलेला आहे. हा अनुवादाचं कार्य त्यांनी समाजसेवेसाठी केलेलं आहे. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी त्याच चालीवरच्या मराठी रचना वाचून तोच आनंद घ्यावा यासाठी हा अनुवाद केला. त्यांनी हा प्रयत्न केलाय. त्यानंतर त्यांचं संस्कृत मधलं लेखन, संस्कृत काव्य तरंगिणी हा श्लोकांचा संग्रह आहे. सगळेच कवी वसंत ऋतू, शिशिर ऋतू, वर्षा ऋतू या ऋतूंचं वर्णन करतात, पण आशाताईंनी ग्रीष्म ऋतूंचे वर्णन केलेले या संस्कृत काव्य तरंगिणीमध्ये दिसते बघा. औष्ण्यात हि वर्धते चौर्या, ग्रीष्मो हि हितकारकः, शाखासु नवपर्णानि पुष्पाणि च फलानि च, ग्रीष्मो प्रेरयते सर्वान् कर्तुं नवसर्जनम्, विकसिताः पलाशाश्च गायन्ति ग्रीष्मगायन. तर ग्रीष्म ऋतू जो आहे त्याची ऊर्जा महत्वाचीच आहे. आणि पृथ्वी तापल्यानंतर त्याच्यानंतर येतो तुमचा पावसाळा, वर्षा ऋतू, आणि त्याच्यानंतर नवीन सृष्टीमध्ये नवसर्जन होतं, सृजन होतं, पृथ्वी त्यासाठी तयार होते. हे सुंदर वर्णन यांच्यामध्ये केलेलं आहे. पंचगंगा प्रथमाधारा हे 2009 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक संस्कृत मधलं, यातील गीत आकाशवाणीवरून पण प्रसिद्ध झालेली आहेत, प्रसारित झालेली आहेत. त्यानंतर त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे संस्कृतलं, की समाजामध्ये कुटुंबात मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे हा अट्टास त्यासाठीच. मग गर्भातच स्त्री भ्रूण मारून टाकले जाते. त्या प्रश्न विचारतात. या संस्कृत काव्य तरंगिणीमध्येच एक काव्य आहे. आणि कस्मात भवती गर्भे हत्या असं ते प्रश्न विचारतात. सा कन्या सा पत्नी भगिनी देशानामपि शाश्वत जननी, स्वामिनी कथम भूयात भृत्या, कस्मात भवती गर्भे हत्या. हे प्रश्न तो विचारतात. त्यांचे आणखी एक पुस्तक आहे नोंदी चंद्रछायेतल्या, हे ते पुस्तक आहे नोंदी चंद्रछायेतल्या. माणूस आपल्या आयुष्यामध्ये चंद्रही पाहतो, सूर्यही पाहतो, पण वयाची 80 वर्षे पूर्ण झाली की सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा साजरा होतो. चंद्राचे मानवी मनाशी भावनिक नाते आहे. आणि आशाताईंना या लेखनाची मूळ कल्पना एका प्रसिद्ध गीताने स्फुरली आहे. सुधीर फडक्यांनी ते गीत गायलेलं आहे. ते गाजलेलं भावगीत आहे. ते आहे, कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. हे मूळ गीत सुप्रसिद्ध कवी गुणवंत हनुमंत देशपांडे यांचं आहे. हे पुस्तक स्मरणचित्रांचं आहे. चंद्राच्या सहस्त्र गुणांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांची सुरुवात आहे. बुद्धिवादी बुद्धिजीवी माणसाने घेतलेले हे सहस्त्र चंद्र दर्शन आहे. या दर्शनाने गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि सत्प्रवृत्तींचा विकास व्हावा, समाजात अशाच चंद्रवंशीयांची संख्या निरंतर वाढावी व साऱ्यांचे जीवन प्रकाशमान व्हावे
या सदिच्छेने केलेले हे लेखन आहे. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा वेगळ्या पद्धतीनेही साजरा करू शकतो असे त्यांचे मत आहे. त्यांचे इंग्रजीतलं पुस्तक द रिसाउंडिंग बेल्स त्यांच्या 74व्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी त्यांच्या नातवांना दिलेले आहेत. याच्यामध्ये एकूण 33 कविता आहेत. त्या कवितांचा बुके एक आहे. ओघवत्या इंग्रजी भाषेमध्ये त्यांचे हे काव्य आहे. एका ठिकाणी त्या म्हणतात, द जर्नी ही कविता. लाईफ इज नथिंग बट अ जर्नी अँड स्टेशन्स आर लाईक पॉजेस where we take new aspirants along and drop worthless carriage. आजकाल बर्थडे वाढदिवस मोठ्या धडाक्यामध्ये साजरे करण्याची एक फॅशन आलेली आहे. परंतु आशाताईंच्या मते बर्थडे काय आहे तर बर्थडेज आर लाईक माइलस्टोन्स इन लाईफ्स जर्नी. दे मेक युअर they make you to keep going. Let hurdles be many. That way, birthday too is like any other day. On this day, we make resolutions, we do course corrections, we fix up our ambitions, and we decide our directions. आता हे झालं इंग्रजी भाषेबद्दल. आशाताईंनी हिंदीतही विपुल लेखन केलेलं आहे. त्यांचा काव्य कलश हा हिंदी प्रासंगिक कवितांचा हा संग्रह आहे. काव्य कलश. त्या त्यांच्या मनोगतामध्ये म्हणतात, यदि ऐसा एक भाषा प्रतिष्ठान बन सके जहां सभी भाषाओं के आदान प्रदान की सुविधा हो और अलगाववाद अनुदात दृष्टिकोण घटते जाए तो भाषावाद के प्रश्न सुलझ जाएंगे. इस संग्रह में देश प्रेम की, भाषा प्रेम की, सावन की, होली की, प्राकृतिक सौंदर्य की विचार प्रधान रचनाएं हैं. एक कविता त्यातली आहे, उद्धृत करते. कश्मीर का हत्याकांड या कवितेमध्ये म्हणतात, रंग एक होली है, रंग एक होली का जहां देखिए लाल, लाली नभ में है भरी, माटी भी है लाल. जिसे विधाता हम कहे वह तो सबका एक, फिर क्यों धर्म अलग है सबके अलग इसके नाम. हाथों में बंदूक है गोलों की बौछार, जीत रहे शैतान सब मानवता की हार. खरे तर आपण सगळ्यांनीच याच्यावरती विचार करायला पाहिजे. त्यांच्या मनात प्रश्न येतो की एक प्रश्न या कवितेतून त्या विचारतात, हर भारतीय के हृदय में शहीदों का स्मरण क्यों नहीं, भारत माँ के पावन चरणों में नमन क्यों नहीं, आजादी की रक्षा का वचन क्यों नहीं. मेरे प्रश्न का उत्तर जब तक न पाऊं, आजादी का गीत कैसे गाऊं, कैसे गाऊं. त्यांचा दुसरं हिंदी पुस्तक हे छायावादी चिंतनावर आधारित पुस्तक आहे, पाहून. या पुस्तकाचं शीर्षकच मनामध्ये वाचकांच्या उत्सुकता निर्माण करतं. कवी कृष्णकुमार चौबे, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कवी, त्यांच्या प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाबद्दल सांगतात कि हर रचना हृदय को एक मखमली स्पर्श देते हुए आनंददायी अनुभूतियों को जन्म देती है. झांकता है कौन मेरे नयन झिलमिल दर्पणों में, दृष्टिपथ में कौन आता श्रांत नीरव वंदनों में. देखती हूँ गगन धरती है निनादित गीत से, नित्य बंधन में बंधे है प्राण की प्रीत से. भीगता है कौन मेरे मुग्ध विस्मित लोचन में, झांकता है कौन मेरे नयन झिलमिल दर्पणों में. भूले विसरे गीत हा एक हिंदी पुस्तक आहे, हे कविता संग्रह. त्यामध्ये त्या म्हणतात आहे की धन ही सुख की सीमा कैसी, कैसा सुख का यह अज्ञान, अज्ञान सुख तो मन की एक भावना, मधुर क्षण की मधु मुस्कान. अशा प्रकारच्या सुंदर सुंदर गीतांनी हे पुस्तक सजले आहे. वाचताना आपण त्यात तल्लीन होऊन जातो. मौसम के साये हा वैचारिक कविता संग्रह पण आहे. त्याच्या आवृत्ती तर संपूनच गेलेल्या आहेत, दिसतच नाहीत कुठे. आता आपण त्यांनी गझल पण केलेली आहे. त्या पहिला महिला गझलकार आहे. गझलकार आशाताई कशा आहेत याच्यावर आपण थोडंसं बघूया.
की आशाताई मराठीतील पहिला महिला गझलकार. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीमध्ये गझला लिहिल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पहिले वहिले पुस्तक आशाताईंचे प्रकाशित झाले. 50 गझलांचा यात समावेश आहे. ते आहे अंतरीचे सूर. की ते अंतरीचे सूर स्वयं आशाताई आपल्या मनोगतात म्हणतात आहे, स्त्री मनाच्या खोल तळातून उफाळून आलेले हे भावतरंग आहेत. या त्यांच्या पहिल्या ग्रंथातील 80% गझलांमधून ठसठसणारी वेदना जाणवते. त्यांचा दुसरा गझल संग्रह आहे निश्वास चंदनाचे. या संग्रहामध्ये मानवी जीवन आणि निसर्ग यांचा अनुबंध साकारला आहे. डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांनी सुंदर रीतीने शीर्षक आणि गझलांचा आशयाविषयी लिहिलेले आहे. चंदन वृक्ष हा सर्वांहून निराळा आहे. त्याला जितके छाटले तो तितका जास्त सुगंध देतो. म्हणजे चंदन वृक्ष हा सोसणारा वृक्ष आहे. हा वृक्ष निश्वास टाकतो, उसासे टाकतो. त्यातून त्याची व्यथा अंतरीचे अर्थ सामावलेले असते. अंतर्व्यथेचे प्रतीक म्हणून चंदन वृक्षाच्या निश्वासाची योजना आहे. त्यांचा तिसरा गझल संग्रह आहे प्राशु उजेड आता. हाय प्राशु उजेड आता. यातील गझला मानवी जीवनावर भाष्य करतात. मनातल्या कोलाहलाचा अंधार संपवून माणसाची सुमने जागृत करणे हा उद्देश कवयित्रीचा आहे. आशाताई म्हणतात की जाणीवांचा, विचारांचा, नात्यांचा, मान्यतांचा कलह म्हणजे अंधार. हा अंधार नाहीसा करण्याकरता आशावादी विचारांची पकड आवश्यक आहे. त्यासाठी अंधार स्वीकारणे हा पहिला टप्पा. त्याचे प्रकाशात परिवर्तन करणे हा दुसरा टप्पा. या दोन्ही टोकांना सांधण्याची भूमिका त्यांच्या गझला करतात. या संग्रहामध्ये मानवी जीवन वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर कसे असावे हा विचार डोकावला आहे. असे त्यांचे मनोगत वाचले की गझला समजायला उमजायला सहज सोप्या होतात. प्राशु उजेड आता या गझल संग्रहामधली आई ही आनंदकंद वृत्तातली गझल पहा. सुंदर, नितांत सुंदर काव्य आहे. ही माऊली उजेडासाठी स्वतःच ठेवते. काय म्हणतायत त्याबरोबर? बेड्या असून पायी ती धावतेच आहे, सन्मार्ग लेकरांना ती दावतेच आहे. चंद्रातल्या प्रभेने तेजाळते निशाही, घरट्या उजेड देण्या ती देवतेच आहे. अनेक कठीण छंद त्यांनी लीलया वापरलेले आहेत. सन 2000 पूर्वी महाराष्ट्रातील कोणत्याही स्त्री गझलकाराचा गझल संग्रह प्रकाशित झाला नव्हता. आशाताई या गझल संग्रह प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री गझलकार ठरतात. पादाकुलक, वंशमणी, आनंदकंद, विद्युन्माला, विभावरी, परिलीना, स्वानंद सम्राट, मूर्जयी, लयग्राही, व्योमगंगा, हाला, देवप्रिया, निर्मला, आनंद, मनोरमा, कामिनी, त्रिलोकगामी अशा काही अपरिचित वृत्तांमधून त्यांनी गझला लिहिलेल्या. यांची नावं आपल्याला अपरिचितच आहेत. दुःखातच आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना वास्तवाची जाण होते आणि मग ते ठरवतात जगावे कसे. मी साठवीत आहे अंधार हासणारा, लावू कशास दिवटी नाहीच रेसा. कन्येचा जन्म नाकारणे हा भाव विकल करून जाणार आहे त्यांच्या गझलेमधला. जन्मावरी जगाचा एकाधिकार झाला, यावे जगात कोणी हाही विचार झाला. अंतरीचे सूर मध्ये एक सूर विशुद्ध प्रेमाचाही आहे. अजूनही या गझलेतून तो दिसून येतो. त्या म्हणतायत, तू बांधिले सोठी चंद्रास पौर्णिमेच्या, तो कैफ चांदण्याचा आहे तसा अजूनही. काही शेरांमधून कृष्ण संदर्भ दवबिंदू अंगावरून निथळावे तसे येतात. मेघातली निळाळी का लोचनात आली, कृष्णास भेटण्याचा हा चंद लागला का. गाणे तुझ्या दवांचे माझ्या फुलास विलगे, आकाश ओढण्याचा हा छंद लागला. आशाताईंची गझल आपला सुडौल आकृतिबंध सांभाळते. कवयित्री माणुसकीचे आभाळ रसिकांच्या हातावर ठेवतात.
ते अनुपमेय आहे. सामाजिक जाण आणि भान गझल पेलू शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे. आशाताईंची गझल रसिक घडवतेच. त्यांनी उर्दूतही गझला लिहिल्या. त्यांचा शम ए हसरत हा काव्यसंग्रह उर्दूमध्ये, शम ए हसरत, त्यांची उर्दू भाषेवरची पकड आणि प्रभुत्व सिद्ध करतो. उर्दूवर त्यांनी प्रभुत्व कसे मिळवले तर त्यांचे शालेय शिक्षण आणि त्यांचे बालपण मध्य प्रदेशात गेले आणि मराठीतील नावाजलेले गझलकार कविवर्य सुरेश भट यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी गझलांचे लेखन केले आहे. त्यांच्या शैलींचे त्यांना आकर्षण होते. त्या एका ठिकाणी गझल क्या कहे या गझलेमध्ये त्या म्हणतात, लोग चहचहाते हैं चिड़ियों की तरह, गजल क्या कहे कोई उदास भी हो तो, मिलते बिछड़ते हैं मुसाफिर राहों में, हर मोड़ के अपने राज हुआ करते हैं, हर मोड़ पे ये जिंदगी अनजान बन के क्यों मिली, अपने ही घर में जिंदगी मेहमान बन के क्यों मिली. आता हे सगळं यांचं काही बघितल्यानंतर त्यांनी अनुवाद पण हाताळलेला आहे. अनुवादिका आशाताई कशा आहेत तर अनुवाद शास्त्राच्या नियमांच्या पलीकडे जाऊनही एखादी अनुवादित साहित्यिक कृती आकाराला येऊ शकते. आशाताईंनी 2 कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. अभिशप्त पुष्प या कृष्णा श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या हिंदी कादंबरीचा शापितांचे उसासे हा तर मुंशी प्रेमचंद यांच्या गबन कादंबरीचा गबन या नावानेच अनुवाद केलेला आहे. एक 2010 मध्ये तर दुसरा 2023 मध्ये प्रकाशित झालेला आहे. अभिशप्त पुष्प ही हिंदी कादंबरी पन्नादाईने ज्या आपल्या मुलाचे बलिदान देऊन मेवाडचा वारस उदम उद्य सिंग ह्याचे प्राण वाचवले त्या चंदनचे भावविश्व रेखाटणारी आहे. अशा कादंबरीचा अनुवाद करण्याची ओढ भावनांच्या विश्वात रमणाऱ्या आणि भावभावनांना आपल्या साहित्यात न्याय देणाऱ्या आशाताईंना वाटली नसती तरच नवल. डॉक्टर वि स जोग सरांच्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे ही 52 प्रकरणांची कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली असं त्या म्हणतात. त्या काळातही मुंशी प्रेमचंद यांच्या विचारातील आधुनिकता प्रकर्षाने अधोरेखित करणारी ही कादंबरी प्रत्येक सुजाण वाचकाने लेखकाने वाचावी आणि अभ्यासावी अशीच आहे. अनुवादासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांची निवड केली. हा मराठी अनुवाद इतका लोकप्रिय झाला की त्याचा संस्कृत, गुजराती, इंग्रजी अनुवादही झाला. गुजरात विद्यापीठामध्ये अभिशप्त पुष्प अभ्यासक्रमामध्ये लागला आणि संस्कृत आवृत्ती विश्व संमेलनामध्ये परदेशी पाहुण्यांनी हातोहात उचलली. आता ज्येष्ठ लेखिका आशाताई पांडे यांनी गबनचा अनुवाद करून मराठी साहित्यात अतिशय मोलाची साहित्यिक भर टाकलेली आहे. आज अनेक दशके उलटून गेली तरीही मूळ कादंबरीतील विषय कालबाह्य झालेला नाही. मूळ आशयाला धक्का लागू न देता मराठी भाषेत त्याला नटवण्याची कुशलता त्यांच्या लेखणीमध्ये आहे. लेखिकेची शैली मोजक्या शब्दात व नेमका वाक्यात वर्णन करणारी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर उनकी यह दृढ़ धारणा हो गई थी कि हराम की कमाई हराम में ही जाती है, यह बात वह कभी नहीं भूलते. या ओळींचा अनुवाद करताना त्या लिहितात, त्यांचे ठाम मत होते की पापाची कमाई पाप मार्गी नेते, खपापाचा माल गपापा. हे सत्य ते कधीही विसरले नाही. अनुवादकाने घेण्याचे स्वातंत्र्य लेखिकेनेही घेतलेले दिसते. ते वाक्प्रचार किंवा म्हणींचा अनुवाद करतात. उसकी छाती धक धक कर रही थी याचा अनुवाद त्यांनी असा केला की तिचा जीव खालीवर होऊ लागला. हा अनुवाद कालजयी असल्याचे मत जाणकारांनी मांडलेले आहे. साहित्यिक नसूनही साहित्यिकांना भारावून टाकणारे कबीराचे दोहे आणि पदे, धर्माचे खरे स्वरूप रोखठोकपणे समाजाला सांगणारी ही कबीरवाणी आशाताईंनी 250 दोहे अनुवादित केलेले आहेत. कबीर वचनामृत. त्याआधी तुम्हाला गबन ही कादंबरी याचा अनुवाद त्यांनी मराठीत केलेला आहे. त्यानंतर आपण वळलो आहोत कबीरांच्या दोह्यांकडे. कबीराचे दोहे हा हिंदी याच्यातला संग्रह आहे, तो मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. 250 दोहे त्यांनी अनुवाद केलेले आहे.
हा केवळ भाषानुवाद नसून समर्पक भावानुवाद आहे. वेदोपनिषदातील अध्यात्म जाणणाऱ्या धर्मग्रंथांचे मर्म जाणणाऱ्या कबीराचे परखड विचार आशाताईंनी कबीर विचार दर्शन या ग्रंथातून मांडले आहे. हे कबीर विचार दर्शन 20 तत्वांचे हे मराठी विवेचन अन्य कोणत्याही संशोधनापेक्षा परिणामकारक आणि समाज उपयोगी आहे. अनेक गूढ संकल्पनांची सहज उकल करून दाखवणाऱ्या आशाताईंचे भाषे इतकेच विषयावरही प्रभुत्व असल्याचे जाणवते आपल्याला. कबीरांना मराठीत आणणारी एकमेव महिला. या ग्रंथांना संत साहित्याचे गाडे अभ्यासक नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉक्टर यू.म. पठाण यांची प्रस्तावना त्याला लाभलेली आहे. रूढ अर्थाने हा संशोधनात्मक ग्रंथ नाही. कबीर विचार दर्शन कबीराच्या विचारांचे सोपे आकलनात्मक स्पष्टीकरण देणारा हा ग्रंथ आहे. कबीरांच्या काळात अनेकेश्वरवाद बोकाळलेला होता. हा निरर्थक वाद मिटवण्यासाठी कबीरांनी ईश्वर एकच आहे हे तत्व मांडले. कबीराचे विचार महत्वाचे ठरतात. अनाहत नाद आणि अनहद नाद यातील फरक कबीरांनी सांगितला. समविचारी सुविचारी एकसंघ राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून आशाताईंनी हा ग्रंथ लिहिला आहे आणि याची प्रचिती हा ग्रंथ वाचल्यावरच येते. कबीराचे दोहे मराठीत अनुवादित करताना त्या म्हणतात, एक उदाहरण छोटस देते. हिंदू तुरक की एक राहोय सतगुरु कोई तरकाई, कहे कबीर सुनो हो संतो, राम न करे खुदाई. चा मराठीत अनुवाद कसा केलाय बघा. हिंदू मुसलमानांचा मार्ग एकसारखा, सद्गुरु हेच समजावती, म्हणे कबीर ऐका साधो, राम खुदा ह्या मार्गी नसत. जेही मार्ग गए पंडिता ताही गए बहीर, ऊंची घाटी राम की तोहे चाढे रहा कबीर. मराठी अर्थ कसा केलाय त्यांनी. ज्या मार्गाने पंडित गेले गेली त्याने भीड, उंच पहाडी राम वसे त्यावरी चढे कबीर. त्यांचं सगळं साहित्य हे समाज प्रबोधनासाठी केलेलं आहे. आणि हे समाज प्रबोधन त्यांनी करत असताना त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिलं आहे, सावल्या मनातल्या. लोकवत प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक. त्यांचे हे पुस्तक अभ्यासकांसाठी अत्यंत वाचनीय असलेले आहे. खूप सुंदर चिंतन आहे. माणूस वाचणे ही खरोखरीच कला आहे. माणसामधल्या सद्गुणांची सुंदर माळ तयार करणाऱ्या त्यांच्या विशेष गुणांमुळे काळाच्या पडद्याआड गेलेल्या या थोर मनाच्या व्यक्तींची त्यांच्या कार्याशी आपली ओळख होते. आपल्याही भोवती अशी माणसं असतात, ती कशी पाहावी याचा नकळत एक परिपाठ त्या घालून देतात. नागपूर तरुण भारतने वर्षभर एक लेखमाला प्रकाशित केली होती आणि त्यातलंच हे संकलन आहे. माणसांचे खरे मोठेपण जे त्यांनी अनुभवले ते जगानेही अनुभवावे असे त्यांना वाटते. हे अनामिक नाते, हा अव्यक्त भावबंध म्हणजेच सावल्या मनातल्या. या निमित्ताने एक नवा ललित लेखन प्रकार त्यांनी हाताळलेला आहे. त्यांनी समर्थ रामदास, संत कबीर, रामभक्त या विषयांवरती व्याख्यानेही दिलेली आहे. त्यांचे सगळे साहित्य हे समाज प्रबोधनासाठीच आहे आणि त्यात मला समजलेल्या साहित्यिक आशाताई यांचा मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कार्य भरपूर आहे. सगळेच लेखन इथे घेणे शक्य नव्हते. या साहित्याच्या शब्दव्रतीला त्यांच्या या लेखन कार्यासाठी अनेक सन्मानांनी पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. काही पुरस्कार असे आहेत त्यांचे आणि हे सगळं कार्य त्यांनी निवृत्तीनंतर केलेलं आहे. 1999 मध्ये निवृत्त झाल्यानंतर हे सगळं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. साहित्य विहार संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांचे 26 कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि त्यासाठी त्यांना लिखाणासाठी सन्मित्र सभा नागपूर तर्फे प्रथम पुरस्कार, लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ज्योत्स्ना दर्णा स्मृती जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय लेखिका संमेलनात पहिली महिला गझलकारा पुरस्कार, महानुभाव विश्वभारती अमरावती तर्फे साहित्यालंकार उपाधी, हिंदी महिला समिती नागपूर तर्फे स्वयंसिद्धा पुरस्कार,
कबीर विचार दर्शन ग्रंथाला विदर्भ संशोधन मंडळाचा श्रीमा कुलकर्णी स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे साहित्य सेवा गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यानंदाचे कल्पतरू सन्मान, विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे कुशल संघटक पुरस्कार, शिक्षक साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, गिरीश गांधी प्रतिष्ठानतर्फे उल्लेखनीय व्यक्ती आणि बहुभाषी विदुषी सन्मान, विदर्भ संशोधन मंडळातर्फे कैलासवासी वसंतकृष्ण वराडपांडे स्मृती साहित्य पुरस्कार आणि साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल योगदानाबद्दल अलीकडे मिळालेला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालया रामटेक तर्फे 18 मार्च 2026 ला विद्यापीठाच्या 14व्या दीक्षांत समारंभात मानाची मानद विद्या वाचस्पती म्हणजे डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. या विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या. विदर्भातील निवडक लेखिकांचे साहित्य या संदर्भ कोशाला विदर्भ साहित्य संघाचा संपादनाचा पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. साहित्य म्हणजे केवळ ग्रंथ नाहीत, समाज निर्मितीचे, वैचारिक विकासाचे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे ते एक सुंदर साधन आहे असे त्यांना वाटते. याच धोरणाने त्या साहित्य विहार संस्थेत सगळे उपक्रम घेत असतात. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून सर्वांना समान संधी देणारे धोरण या संस्थेच्या अनुषंगाने त्या संस्थेमध्ये कार्यक्रम घेत असतात. त्यांच्याबद्दल किती सांगावं, शब्द अपुरे पडतात. डॉक्टर आशाताई या साहित्याच्या मातृविद्यापीठाच्या कुलगुरूच आहेत. वयाच्या 88व्या वर्षीही त्या सतत कार्यरत आहेत. त्यांचे भाषाप्रेम त्यांना बहुभाषिकत्वासोबतच बहुआयामी व्यक्तिमत्व देऊन जातं आणि म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं की प्रवर्तते तत्र विशेष शालिनी गुणानुरोधेन विनान सत्क्रिया या उक्तीप्रमाणे व्यक्तीतील आणि तिच्या कार्यातील गुणांमुळेच त्यांचा गौरव केला जातो आणि आशाताई या सन्मानास पात्र आहे. आता इथेच मी थांबते. माननीय आशाताईंच्या ऋणातच राहू इच्छिते आणि धन्यवादही त्यांना देते की त्यांनी माझं नाव या कार्यक्रमासाठी तुमच्याकडे रेकमेंड केलं आणि त्यामुळे डॉक्टर ऋताताईंनी मला साहित्य दीपिका या कार्यक्रमामध्ये व्यक्त होण्याची संधी दिल्या. धन्यवाद. आणि मला असं वाटतं की माझं हे थोडक्यामध्ये विवेचन आपणास रुचलं असावं. धन्यवाद. खूप छान ताई. नमस्कार. तुम्ही नमस्कार. या एवढ्या मोठ्या साहित्याची ओळख करून देणं सोपं नाहीये. त्यांच्या हो. साहित्याचे म्हणजे पुस्तकांच्या यादीपेक्षा त्यांच्या साहित्याच्या प्रकारांची यादी पण भरपूर मोठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर साहित्य, ते निर्विवाद चारोळ्या, निर्विवाद या त्या पुस्तकातील चारोळ्या, तसेच सोनफुलांचा गावा, कविता संग्रह, चांदनवेल, हे सगळे कविता संग्रह तुम्ही त्याच्यातल्या निवडक कविता किंवा चारोळ्या जे सांगितल्या त्या खूप छान. धन्यवाद. आशाताई पण आज आपल्यात उपस्थित आहेत. हो, आशाताईंना शतशः प्रणाम. त्यांना जर खूप बोलायचं असेल तर त्या धन्यवाद. बोलू शकतात. बोलू का? हो, बोला बोला. माझं सगळं साहित्य सहेतुक निर्माण झालंय. समाजामध्ये अनेकेश्वरवाद, संप्रदाय, माझं तुझं हे केवळ आपसात नाहीये. देवाच्या तिथेही हा माझा देव, हा तुझा देव असा भेदभाव सुरू असतो. हा भेदभाव संतांनी सुद्धा सहन केला आणि हा कलह मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी अभंगवाणी लिहिली, मी अर्चना लिहिली. त्या अर्चनेतून मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की माणसाच्या मनात देव आहे, त्या अज्ञात वसलेल्या परमात्म्याला ओळखा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही भक्ती मार्गाने जाणं शक्य होणार. या हेतूने तो अर्चना संग्रह लिहिला गेला आणि त्याची इतकी सुंदर आवृत्त्या झाल्या की लोकांनी त्याचं स्वागत केलं. अनुराधा मराठे अजूनही जिथे कुठे जातात तिथे अर्चनाचा उल्लेख करतात. त्यातले शब्द सगळ्यांना भावले. शौनक अभिषेकीनी त्यांच्या घरीच आमच्या बैठकी व्हायच्या, त्यांनी तिथेच सांगितलं की तुमचे शब्द खूप सुंदर आहे. त्याचा लाईव्ह प्रोग्राम झाला पुण्यामध्ये.
तेव्हा गंगाधर महांबरे आणि सुधीर मोघे तिथे होते. गंगाधर महांबरेंनी मला फोन करून सांगितलं की तुमचे शब्द खूप सुंदर आहे. मी म्हटलं हे शब्दाचं सौंदर्य माझ्या अंतर्मनातलं सौंदर्य आहे जे मला परमेश्वराने दिलंय आणि ते सौंदर्य मी माझ्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला देऊ इच्छिते की समाज असाच सुंदर असावा, तिथे कुठल्याही प्रकारचा कलह नसावा. आणि म्हणून माझी सर्व भाषा समभाव, सर्व धर्म समभाव आणि सर्व मानव समभाव हे सगळे समभाव घेऊन मी साहित्य रचना करायला निघाले. कारण माझा पूर्वीपासून विश्वास आहे की माणसाचं आयुष्य कसं आहे, जीवन सुखों का नहीं दुखों का सुखात्मक विकास है. जीवन सुखों का नहीं दुखों का सुखात्मक विकास है. जीवन प्रभु की करुणा का प्रकाश है. हा करुणेचा प्रकाश मला लाभलाय तो इतरांना द्यावा या हेतूने मी हे साहित्य सेवा केली आहे. आणि म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या मागे माझं उद्दिष्ट आहे. म्हणजे तिने सांगितलं की समाजसेवेसाठी केलंय. संस्कृतचा अनुवाद ज्यांना संस्कृत येत नाही आणि जे स्तोत्र म्हणतात त्यांना आनंद घेता यावा म्हणून तो अनुवाद आहे. आणि हे जे कविता संग्रह आले या संग्रहामध्ये प्रत्येकामागे उद्दिष्ट आहे. अंतरीचे सूरमध्ये स्त्रीवादी भूमिका आहे, पण मी समर्थ स्त्री निर्माण केली, कमकुवत स्त्री निर्माण केली नाही. मी म्हटलं सामर्थ्य आसवांनी आम्हा दिले असे की उद्दामवादांना जिंकून आज आलो. हे जे जिंकण्याचं सामर्थ्य आहे हे स्त्रीच्या आसवात आहे. कारण ती सराव करते कसा, शालूवरील शेला आम्ही जपून नेला, सौख्यात राहण्याचा आम्ही सराव केला. डोळ्यात काजळाची ओढून एक रेषा, काळोख जिंकण्याचा आम्ही सराव केला. हे जे स्त्रीचं सामर्थ्य आहे हे सामर्थ्य तिला भगवंतानी दिलंय. कारण स्त्री या शब्दाची व्याख्याच बघा, स त र आणि ई. स त र हे व्यंजन आहे आणि ई हा स्वर आहे. स म्हणजे सतोगुण, त म्हणजे तमोगुण, र म्हणजे रजोगुण आणि ई म्हणजे ईशतत्व. या तिन्ही गुणांचा समन्वय करून जी ईशत्वाकडे नेते ती स्त्री. हा स्त्री भाव मी स्त्री मनामध्ये जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या अंतरीचे सूरमध्ये. आणि म्हणून माझ्या अंतरीचे सूरची 4थी आवृत्ती सध्या उपलब्ध आहे. 3 आवृत्त्या स्त्रियांनी आवडीने वाचल्या आणि अजूनही वाचतात आहे. अशा तऱ्हेने समाजाला काहीतरी द्यावं, काहीतरी घडवावं पाहून हा कविता संग्रह महादेवी वर्माने तिने एकांत ज्या पीडा तिने भोगल्या त्या तिने कसं म्हटलं, अपने इस सुनेपन की मैं हूं रानी मतवाली, प्राणों के दीप जला करती रहती दिवाळी. स्वतःच दुःख असं दिवाळी मानवून साजरं करणं आणि समाजाला दुःखातून मुक्त करण्यासाठी मार्ग दाखवणं हा त्या कवयित्रीचा उद्देश होता. तो मला भावला आणि म्हणून मी पाहूची रचना केली, ज्यामध्ये हेच म्हटलंय मी की मी सगळ्यांचं दुःख निवारण करण्यासाठी कोण गाता है मेरे गीत अपने पर अपर से. तो ब्रह्मांड नायक माझी गीत गातोय आणि म्हणून माझ्या गीतांमध्ये शक्ती आहे. अशा तऱ्हेच्या रचना मला स्फुरत गेल्या. गीत नरहरी मी 21 दिवसामध्ये 33 रचना केल्या आणि नंतर मला कळलं की विष्णूचा आकडा 33 आहे. माझी लेखणी आपोआप थांबली. ही प्रेरणा होत गेली आणि त्या प्रेरणेतून या सगळ्या साहित्याची रचना झाली. नोंदी चंद्रछायेतल्या मला प्रेरणा मिळाली की माझ्या आयुष्यात इतके चांगले लोक आले चंद्रासारखं मला उजेड देणारे, मग त्यांच्या स्मरणार्थ का नाही काही करावं. म्हणून मी माझ्या सहस्त्रचंद्र दर्शनाला त्यांचं स्मरण केलं. प्रायमरी पहिलीतल्या बाई मला अजून आठवतात. त्यांनी श्रावण बाळ हे नाटक केलं आणि मला श्रावणाची भूमिका दिली. जेव्हा ते नाटक त्यांनी त्यांच्या घरीच सादर केलं तेव्हा त्या मांडी घालून तिथे बसलेल्या असायच्या की श्रावण बाळ पडेल तर तो त्यांच्या मांडीवर पडेल. हे जे प्रेम मला मिळालं त्या प्रेमातून माझं ते नोंदी चंद्रछायेतल्या साकारलं. सासरची माहेरची सगळी माणसं इतकी प्रेमळ की मी प्रेमाने भारावलेली आहे. तसंच अंतरी सावल्या मनातल्या कितीतरी लोक असे आहेत की जे कायम आपल्या मनात जिवंत असतात, आपण त्यांना दाखवू शकत नाही. मग कशा तऱ्हेने दाखवायचं, तर मी त्यांचं स्मरण लिहिलं. त्याच्यात मी माझ्या पतीचं सुद्धा लिहिलेलं आहे. तर ते पती म्हणून नाही,
ते समाजकार्य करायचे. त्यांनी धरमपेठमध्ये धरमपेठ ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली आणि वस्तीला जोडण्याचा प्रयत्न केला. ते जे त्यांचं समाजकार्य होतं ते मी त्या स्मरणामध्ये मांडले. अरविंद बगे जे सगळ्यांचे सुहृद होते त्यांचं सुद्धा मी सावल्या मनातल्या मध्ये स्मरण केलं. तर असे सद्गुण टिपून सद्गुणी माणसं समाजाला दाखवावी. त्याच्यात घरात काम करणारी स्वयंपाकी बोलकरी यांचं सुद्धा वर्णन आहे की त्या किती चांगल्या होत्या. आमची कामवाली बाई जेव्हा आजारी होते दवाखान्यात ऍडमिट होते तेव्हा ती तिथे जाऊन बसायची आणि खोलीच्या दाराशी बसायची कारण आतमध्ये प्रवेश नव्हता, पण तिथून यांच्याकडे एकटक बघत राहायची. तर ते जे मातृहृदय आम्ही अनुभवलं ते आता सांगणार कसं, म्हणून ते सावल्या मनातल्या आकाराला असं हे विविधांगी जीवन मला जगता आलं आणि म्हणून विविधांगी साहित्य निर्माण झालं. इंग्लिश कविता संग्रहामध्ये मी पहिली कविता लिहिली आहे माय प्रेयर्स. त्याच्यात मी काय म्हटलंय, आय प्रे दी नॉट फॉर गोल्ड नॉर सिल्वर बट फॉर ए हार्ट ब्राईटर एव्हर ब्राईटर एव्हर ब्राईटर एव्हर. हे मी परमेश्वराला मागितलंय आणि म्हणून असं सद्भावनेने भरलेलं हृदय देवाने मला दिलंय. ते मी देवाला समर्पित करते आणि साहित्य निर्माण करते. तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देते की माझ्या साहित्याचा आस्वाद आज तुम्ही लोकांनी वंदना देशपांडेच्या माध्यमातून घेतला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला जसं सांगता आलं त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडस. खूप मला त्यांचा आणि मला माझा अलीकडचा सहवास आहे इतक्या मधला एकच वर्ष झालं असेल त्यांच्या सहवासात मी आले, पण त्याच्यातनं त्यांच्या सहवासामध्ये आलेली जी माणसं आहेत ती त्यांचीच होऊन जातात. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच असं लोभस आहे की कधी, आणि मुख्य म्हणजे त्यांना माणसातल्या गुणांची पारख फार छान प्रकारे करता येते. तर कोणाला काय कोणतं काम दिलं पाहिजे किंवा कोणाकडनं काय करून घेतलं पाहिजे हे त्या खूप छान पद्धतीने त्यांना जमत ते. आणि सगळी माणसं त्यांच्याजवळ त्यांच्या सहवासासाठी आसुसलेली असतात. आता त्यांचा जो 87वा वाढदिवस झाला त्या दिवशी आम्ही बघितलं की सगळेजण अगदी उत्सुक होते त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. तुडुंब सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. म्हणजे वेळ कमी पडत होता आम्हाला, पण ते खूपच छान प्रकारे कार्यक्रम करता आला आम्हाला. त्याचा त्यांना आम्ही धन्यवाद देते की त्यांनी मला संधी दिली त्यांच्या साहित्यावर बोलण्याची आणि तुम्ही मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. आपण अप्रतिम सुंदर बोललात आणि जो आशाताईच्या पुस्तकांचा ग्रंथांचा जो आढावा घेतला आणि ज्या ओळी आपण सादर केले ते खरंच खूप छान होते. आम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला. थँक्यू. साधायचं असेल ताईशी तर आपण बोलू शकता. आशाताई, आपण उत्तम वक्ता आहात. कुठेही आपल्याला कधी पेनची पेन्सिल याची वहीची गरज लागत नाही, कुठेही पॉइंट्स टिपत नाही, सहज बोलून जाता. खूप सुंदर. धन्यवाद. मला वाटतं सरला त्यांना बोलायचं आहे. माईक अनम्यूट करा. हा केला. हा. नमस्कार आशाताई. मी कालपासून तुमचं सर्व साहित्याचं सगळं ऐकलंय, जे तुम्ही लिहिलं आणि तुमचं प्रसिद्ध झालं आणि खूप सुंदर सर्व जगातच म्हणजे प्रसिद्ध झाल्यासारखं आहे ते सगळं. तर खूप आनंद झाला आणि मी प्रथम तुम्हाला एवढं तुमचं कार्य आहे हे मी पहिल्यांदा ऐकलं आणि बघितलं आणि दोन्ही ताईंनी खूप सुंदर विवेचन केलं आणि सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच लिहित राहा आणि आम्हाला आशीर्वाद देत राहा. आम्ही पण थोडंफार लिहू शकू. बाकी सर्व ठीक. आणि अशाच आनंदी राहा, उत्साही राहा आणि लिहित राहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद ताई. मलाही धन्यवाद. दोन्ही दिवस तुम्ही कार्यक्रमात सामील झाला आणि तुमचं मत व्यक्त केलं. हो. आणि आम्हाला तुम्ही मलाही बोलायचं आहे. साहेब बोलतात एक मिनिट. बोला. आशाताई, खरं म्हणजे माझी सगळी नोकरी जी झालेली आहे ती वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा जरी सायन्सचा विद्यार्थी होतो तरी मराठी वाङ्मय मंडळाचा मी उपाध्यक्ष वगैरे होतो. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये, पूर्वी तर सायन्स कॉलेज.
तर हम्म. माझा साहित्याशी संबंध असल्यामुळे मी महाराष्ट्रात कुठलेही कार्यक्रम होत असले किंवा कोणत्याही मोठ्या नेत्याची भाषणं असली की मी कौतुकाने आणि मुद्दाम आग्रह करून ते अटेंड करत होतो. इव्हन शाळामध्ये असताना सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे यांची जी कस्तुरचंद पार्कवरती भाषणं व्हायची ती आवर्जून मी ऐकत होतो. मला किती लहान होतो मी, 5वी-7वीत असतो तेव्हा सुद्धा एकटा जाऊन मी भाषणं ऐकायचो. तेव्हापासून साहित्य आणि ह्या काहीतरी चांगलं कोणीतरी बोलतंय, विनोबा भावे वगैरे ह्या सगळ्यांची भाषणं मी ऐकलेली आहेत पटवर्धन ग्राउंडवरती. तर अशा माझ्या त्या बेल्ट ऑफ माइंडमुळे मी वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे भाग घेतला म्हणजे स्वतः तर की मी काही साहित्यिक नाही आहे, परंतु श्रोता म्हणून मी हे केलेलं आहे. पण मला एक आश्चर्य वाटतं की मी आज हे काल आणि आज 2 दिवस झाले मी ताईंचा जो कार्यक्रम पाहिलेला आहे आणि त्याचं विवेचन ऐकलेलं आहे, त्यांचं समालोचन पण मी पाहिलेलं आहे सगळं. तर एवढं म्हणजे काय माझ्यासमोर शब्द नाही आहे की हिरा काय हिरकणी काय त्याच्यापेक्षा आणखी काय जो कोणता त्यांना तो त्याचा जो सन्मान आहे तो जरी कालिदास विद्यापीठामध्ये झाले असलं तरी वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये त्यांचं तेवढं कौतुक झालेलं नाही. आणि ह्याचं मला मूळ कारण वाटतं, मी अमरावतीला सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस असताना भट अमरावतीला राहायचो, सुरेश भट, आणि ते आमच्या पोलीस स्टेशनमध्ये कायम असायचे कोतवालीमध्ये. पारगावकर म्हणून इन्स्पेक्टर होते, त्यांचाही माझा संबंध झाला. मी म्हटलं भटसाहेब तुम्ही वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये का जात नाही? म्हणे काय बाबा म्हणे तिकडचे लोक आपल्या विदर्भाच्या लोकांना काहीच किंमत देत नाही. मी म्हटलं तसं नव्हे, पण जेव्हा मी त्यांच्या ते भटांच्या मंगेशकर घराण्यांनी त्यांना जो जवळ केलं आणि कार्यक्रम वगैरे त्यांना म्हणजे सिनेमात ह्याच्यामध्ये वगैरे गाण्यामध्ये त्यांचे कविता वगैरे वापरल्या, मला त्यावेळेला थोडा अभिमान वाटला. ताईंचं एवढं मोठं काम आहे, मी त्यांना ओळखतो म्हणजे त्यांना माहिती आहे, जास्ती माझा परिचय करून देत नाही, परंतु एवढं मोठं कार्य असताना मला सुद्धा फक्त मोठ्या साहित्यिक आहेत एवढंच माहिती आहे. आणि पण आज मला खरा त्यांच्या साहित्याचा जो आस्वाद घ्यायला मिळाला आणि जे तुम्ही सुंदर विवेचन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांना दीर्घायुर्य लाभो हीच परमेश्वरासमोर प्रार्थना. बस एवढंच माझं. मला साहित्यात ताईंनीच आणलं, त्यांनीच मला मार्गदर्शन केलं की तुम्ही लिहा आणि पाठवत जा माझ्याकडे, करत जा. तर मी छोटं मोठं लिहत असते. फार काही मला म्हणजे हे नाही, आणि इथे जवळपास कोणी नाही आहे साहित्यातलं. कालच मी सांगितलं जे लिहिता छान लिहिता आणि पोलीस विभागात सुद्धा यजमान साहित्याची आवड जपतात, हे कौतुकास्पद आहे दोघांची. तुमच्यामुळे मी साहित्याचं ऐकायला लागली, लिहायला लागली, नाहीतर काही माहितीच नव्हतं. लिहित राहा, पुढे याल. आणि तुम्हाला खूप खूप दीर्घायुष्य आणि खूप आपण ताईंच्या आरोग्यासाठी एक प्रार्थना करूया की ताईंना उदंड निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावं, यासाठी सगळे मिळून ईश्वराकडे प्रार्थना करूया. धन्यवाद. भेटू ताई पुन्हा एका नवीन सत्रात, आणि इथेच आपली सगळ्यांची रजा घेते. जय श्रीराम. नमस्कार ताई, पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्री